महाराष्ट्राच्या किल्ल्यांचा गौरवशाली वारसा या सिरीजमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत मराठ्यांच्या अभिमान, शौर्य आणि अद्वितीय स्थापत्य कौशल्याचं प्रतीक सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगांमध्ये उभा असणाऱ्या राजगड किल्ल्याविषयी, ज्याला किल्ल्यांचा राजा असंही म्हटलं जातं. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी रामेश्वरी. कट टू कट मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. राजगड किल्ला मराठ्यांच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा आणि गौरवशाली किल्ला आहे. इतिहासातील काही उल्लेखांवरून असं मानलं जातं की हा डोंगर सातवाहन पूर्व म्हणजेच 2000 वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहे. या ठिकाणी ब्रह्मश्री ऋषींचं वास्तव्य असल्याचे पुरावे सापडतात. त्यांच्या नावावरून इथे श्री ब्रह्मश्री देवस्थान स्थापन करण्यात आलेलं आहे आणि त्यावरूनच हा डोंगर अत्यंत प्राचीन असल्याचं सुद्धा स्पष्ट होतं. प्राचीन काळी या डोंगराला मुरुंबदेव असंही म्हटलं जाईल. त्या काळात गडाचं स्वरूप फारसं भव्य किंवा विस्तृत नव्हतं, परंतु त्याचं धार्मिक आणि भौगोलिक महत्त्व मोठं होतं. पुढे काळानुसार या डोंगरावर बांधकामं झाली, तटबंदी उभारली गेली आणि हाच डोंगर पुढे राजगड या नावाने ओळखला जाऊ लागला. तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पहिला राजधानीचा गड ठरला. इसवी सन 1490च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने बालेघाट आणि तळ कोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केले आणि याच वेळी त्याने मुरुंबदेव हा किल्ला हस्तगत केला. मुरुंबदेवचे गडकरी बिनाशर्त शरण आल्यामुळे अहमद बहरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयत्न करावेच लागले नाही. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर 125 वर्ष किल्ल्यावर कोणताही हल्ला झाला नव्हता. इसवी सन 1625च्या सुमारास मुरुंबदेव किल्ला निजामशाहीकडून आदिलशाहीकडे आला. निजामशाहीच्या वतीनं बाजी हैबतराव शिलीमकर व त्यांचे वडील रुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहत होते. मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबररावने मुरुंबदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबत खामाकडे दिला होता. 1630च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला. शहाजी राजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचे कारभार पाहू लागले. विजापूर आदिलशाही सैन्याच्या एका तुकडीनं किल्ल्यावर हल्ला केला, त्यात सोनाजी जखमी झाले. म्हणून बालाजी नाईक शिळीमकर आपल्या तुकडीसह मुरुमदेवाच्या रक्षणार्थ धावून गेले होते. तेव्हा बालाजी नाईक जखमी झाले. या कामगिरीबद्दल शहाजी राजांनी बाळाजी नाईक शिलीमकरांचा नंतर सन्मानही केला. शिवरायांनी मुरुमदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखित पुरावा खरं तर अजूनही उपलब्ध नाहीये. इसवी सन 1646 ते 47च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्यासोबतच मुरुंबदेव म्हणजेच राजगड किल्लाही जिंकून घेतला आणि नंतर तो एक अवैध गड झाला. किल्ला ताब्यात घेतल्यानंतर महाराजांनी त्याचा मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू केलं. या डोंगरावर 3 प्रमुख माचा म्हणजेच सोंडा होत्या आणि महाराजांनी त्यांना तटबंदीने जोडलं गेलं आणि मुख्य किल्ल्याला त्यांनी राजगड हे नाव दिलं आणि तिथे एक भव्य इमारत बांधली. या 3 माचांना त्यांनी सुंदर नावं दिली. सुवेळा माचा, संजीवनी माचा, पद्मावती माचा. किल्ल्याचा मध्यभाग पद्मावती माची म्हणून ओळखला जातो. तिथं महाराजांचं राहण्याचं ठिकाण होतं. पद्मावती देवीचं मंदिर, पद्मावती तलाव आणि राजवाड्याचे अवशेष आजही इथे पाहायला मिळतात. ही माची फक्त निवासस्थान नव्हती, तर सैन्याच्या हालचालींसाठीही खूप महत्वाची होती. किल्ल्याच्या पश्चिमेला संजीवनी माची आहे. 3 स्तरांमध्ये बांधलेली तटबंदी आजही मराठ्यांच्या लढाऊ कौशल्याची साक्ष देते. शिवाय शत्रूचा हल्ला पार करणं इथं सोपं नव्हतं. पूर्वेला आहे सुवेळा माची. इथून दिसणारं निसर्गरम्य दृश्य म्हणजे शब्दात सांगता न येण्यासारखं इतकं सुंदर आहे. इथेच आहे नेडे नावाची मोठी नैसर्गिक दगडी कमान, जी किल्ल्याच्या सौंदर्यात अजून चार चांद लावते आणि बाले किल्ला हा राजगडाचा सर्वात उंच भाग आहे. इसवी सन 1660 मध्ये औरंगजेबाच्या आदेशाने शाहिस्त खानाने मराठा साम्राज्यावर हल्ला केला. पारसी नोंदीनुसार शाहिस्त खानाने राजगडाकडे सैन्य पाठवलं आणि आसपासची गावं जाळली, पण राजगड किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला नाही. नंतर 6 एप्रिल 1663 रोजी शिवाजी महाराजांनी पुण्यात शाहिस्त खानावर छापा टाकला आणि त्यानंतर राजगडावर ते परतले. सन 1665 मध्ये मिर्झा राजा जयसिंग याने शिवाजी महाराजांच्या राज्यावर स्वारी केली. त्याने दाऊद खान आणि रायसिंग या 2 सरदारांना परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठवलं होतं. 30 एप्रिल 1665 रोजी मुघल सैन्याने राजगडावर हल्ला केला, पण मराठ्यांनी किल्ल्यावरून जोरदार तोफांचा आणि बंदुकीचा मारा केल्यामुळे मुघल सैन्याला माघार घ्यावी लागली. नंतर महाराजांनी जयसिंग सोबत तह केला. त्यामध्ये 23 किल्ले देण्यास आणि 12 किल्ले स्वतःकडे ठेवण्याचा तह झाला होता. या 12 किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा आणि रायगड या किल्ल्यांचा समावेश होता. सन 1671 ते 72 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगडाला मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून निश्चित केलं होतं. पण तब्बल 26 वर्ष राजगड मराठा साम्राज्याची राजधानी राहिला. या गडावर अनेक ऐतिहासिक घटना घडल्या, जसं की इथेच शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम यांचा जन्म झाला.
त्यांची पत्नी सईबाई यांचं निधन झालं. 1664 मध्ये सुरत लुटल्यानंतर मिळालेल्या संपत्तीचे संरक्षण याच गडावर करण्यात आलं. शिवाय महाराजांनी अनेक महत्त्वाच्या लढायांची रणनीती सुद्धा राजगडावर बसूनच आखली होती. मुघल आणि आदिलशाही सैन्यानं कित्येक वेळा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झालं नाही. पण 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांचं निधन झाल्यावर स्वराज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचं संकट कोसळलं. 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांना पकडून ठार मारण्यात आलं. यानंतर मुघलांनी मराठ्यांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. किशोरसिंह हाडा या मुघल सरदारानं जून 1689 मध्ये राजगड जिंकून घेतला. औरंगजेबाने अबुल खैर खान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमलं होतं. मात्र तोपर्यंत संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता पसरली नव्हती. त्यामुळे मराठ्यांची फौज राजगडाभोवती गोळा झाली आणि आपल्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला. 11 नोव्हेंबर 1703 रोजी स्वतः औरंगजेब पुण्याहून राजगड किल्ला जिंकण्यासाठी निघाला, पण त्याचा प्रवास पूर्ण कठीण झाला. राजगडाजवळचा रस्ता डोंगराळ आणि कठीण होता. त्यामुळे औरंगजेबाने 1 महिना आधी हजारो कामगार पाठवले होते, जेणेकरून रस्ता दुरुस्त करता येईल. पण रस्ता तरीही नीट झाला नाही. त्यामुळे त्यांना बरंच सामान वाटेतच टाकून द्यावं लागलं. 2 डिसेंबर 1603 रोजी औरंगजेब रायगडाजवळ पोहोचला आणि किल्ल्याभोवती मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज 30 गज उंच होता. त्याच उंचीचे तोफांचे बांधकाम करून त्यावर तोफा बसवल्या आणि तोफांचा मारा सुरू झाला. तरबियत खान आणि हमीबुद्दीन खान यांनी पद्मावती माचीकडून हल्ला केला. 2 महिने प्रयत्न करूनही किल्ला जिंकता आला नाही. शेवटी 4 फेब्रुवारी 1703 रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात आला. त्याने इराद खानला किल्लेदार नेमला आणि किल्ल्याचं नाव बदलून नाबिशाहगड असं ठेवलं. मात्र 9 मे 1707 रोजी गुणाजी सावंत आणि पंताजी शिवदेव यांनी राजगडावर स्वारी करून तो पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात घेतला. अशा प्रकारे राजगड पुन्हा एकदा स्वराज्याचा झाला. एकूणच राजगड किल्ला म्हणजे मध्ययुगीन स्थापत्य कलेचा एक भन्नाट नमुना आहे. हा किल्ला सुमारे 40 किलोमीटर परिघाचा असून समुद्र सपाटीपासून 1376 मीटर उंचीवर उभा आहे. भक्कम तटबंदीमुळे तो संरक्षण आणि प्रशासनासाठी खूप महत्वाचा ठरला आणि आज अनेक पर्यटक, ट्रेकर्स इथे भेट देतात आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, तो काळ अनुभवण्याचा प्रयत्न करतात. तुर्तास आपण इथेच थांबूया. जय भवानी, जय शिवराय.